नमस्कार मंडळी, मी आली आहे समुद्रकिनारी आणि मला समुद्रकिनारी यायला प्रचंड आवडतं. इथं सी बीचवर आलं ना तर एक मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते, एक वेगळा आनंद मिळतो. एक निसर्गाच्या जवळ जेव्हा आपण जातो ना, एक वेगळी अनुभूती आपल्याला मिळते. समोर पसरलेला तो अथांग समुद्र, त्याच्या होणाऱ्या लाटांची ती गाज, आकाशात विविध रंग पसरवणारा तो सूर्य, सगळ्या गोष्टी ना मनाला खूप पॉझिटिव्हिटी देते. एक वेगळीच ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण होते. दूरवर पसरलेल्या समुद्राकडे ना बघतच राहावं वाटतं. आणि त्या लाटा लाटा तर अतिशय सुंदर दिसतात. त्या लाटा एक विलोभनीय खूप सुंदर असं दृश्य दिसतं. आणि खरं सांगू का, जरी सगळ्या समुद्राच्या लाटा असल्या ना तरी प्रत्येक लाट मला वेगळी भासते. प्रत्येकीची उंची वेगळी, प्रत्येकीचा वेगवेगळा, प्रत्येकीमुळे येणारा समुद्रकिनारी जो फेस आहे ना तो सुद्धा वेगळा आहे. किनाऱ्यावर बसून नुसतं याचं निरीक्षण केलं ना तरीसुद्धा छान वाटतं. मला तर त्या समुद्राच्या पाण्यातून चालायला आवडतं. अगदी कडेकडेने पाण्यातून दूर चालत गेले ना तर खूप छान वाटतं. आणि पाण्यात जर असं आत गेलं ना तर ती आपल्या पायाखालची जी वाळू जेव्हा सरकते ना ती एक वेगळीच अनुभूती येते, एक वेगळाच अनुभव येतो. थोडा वेळ उभं राहिलं की लाटांमुळे ना आपल्या पायाखालची वाळू सरकते आणि खूप छान वाटतं. हा अनुभव ना आपण घेतल्याशिवाय जमत नाही. आणि त्याचबरोबर हा सूर्य बहुतेक वेळा संध्याकाळच्या वेळेस समुद्रावर येतो आपण, तर जेव्हा सूर्य मावळतीला येतो ना तो समुद्राचा रंग तर बदलूनच जातो. आणि तुम्हाला सांगू, हा रंग ना क्षणाक्षणाला मिनटाला तुम्हाला बदललेला दिसेल. आणि जी सूर्याची जी आभा आहे ना ती समुद्रावर जेव्हा पडते ना, खरं सांगू का, एकदम सुंदर असं दृश्य दिसते. तुम्ही बघताय आता पावसाळा आहे आणि आकाशात मस्त असे ढग जमलेले आहे आणि सूर्यकिरणांमुळे ना ते अजूनच सुंदर वाटत आहे. म्हणजे एक नुसता समुद्र छान दिसत नाही तर आजूबाजूचं जे आकाश आहे ना ते सुद्धा अतिशय छान दिसतंय. आणि या समुद्राच्या लाटा याचा तर काही विचारायलाच नको. तर एक पॉझिटिव्ह एनर्जी बघायची असेल, एक खूप सुंदर आपला अनुभव घ्यायचा असेल ना तर नक्कीच सी बीचवर यायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा. आता संध्याकाळ झाली आहे बघा, मस्त असा लाल सूर्य झालेला आहे आणि त्यामुळे पूर्ण पाण्याचा रंगसुद्धा तो लालसर दिसतोय. अतिशय सुंदर असं दृश्य आहे. तर अशा या समुद्रकिनारी तुम्हाला पण यायला आवडतं का? आणि आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.